हॅलो एव्हरीवन, आज आपण SY BCom सेमिस्टर 4 कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर आहे 3 अकाउंटिंग फॉर लिक्विडेशन ऑफ कंपनीज, इलिस्ट्रेशन नंबर 12, पेज नंबर 3.44. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. पुनीत लिमिटेड फलटण पास अ रिझोल्यूशन to wind off all entry on 31st March 2020 when its balance sheet was as under. आपल्याला एक बॅलन्स शीट दिलेली आहे 31st March 2020 ची. 1006% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 each. हे प्रेफरन्स शेअर्स आहेत 1000. नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स आहेत. रेट ऑफ डिव्हिडंड आहे 6%. 1 लाख वर 6% त्यांना आपल्याला डिव्हिडंड पेड करावा लागेल. 500 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 each, ₹75 पेड अप. 500 हे नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत. एक शेअर ₹100 होता, त्यातले ₹75 काय झालेले आहेत, पेडअप झालेले आहेत. म्हणजे त्यांच्याकडून आपल्याला कंपनीला ₹75 मिळालेले आहेत. 100 त्यांनी द्यायला पाहिजे होते शेअर होल्डरांनी, बट त्यांनी ₹75 पेड केलेले आहेत. पुढं सांगितलेलं आहे 1500 इक्विटी शेअर्स. हे पण 500 इक्विटी शेअर्सच आहेत आणि हे पण इक्विटी शेअर्सच आहेत. ₹100 each, ₹60 पेडअप. ₹60 काय झालेले आहेत, पेडअप झालेले आहेत. म्हणून आपल्याला इथं थोडासा विचार करा. हे पण इक्विटी शेअर्स आहेत, हे पण इक्विटी शेअर्स आहेत. हे पण 100चे होते, हे पण 100चे होते. इथं 75 पेडअप झालेत आणि इथं ₹60 पेडअप झालेत. तर मग आपल्याला जेव्हा आपण पेमेंट ऑर्डर येईल किंवा तेव्हा पेड करताना विचार करून पेड करावे लागतील. त्याच्यानंतर आहे 5% डिबेंचर्स. 5% रेट ऑफ इंटरेस्ट आहे 5%. हे डिबेंचर्स आहेत. लोन टेकन फ्रॉम पब्लिक सेक्टर ₹50,000 हॅविंग फ्लोटिंग चार्जेस ऑन ऑल द ॲसेट्स. त्याला ॲसेट्स मॉर्गेज आहेत आणि ₹50,000 आपण लोन घेतलेला आहे. इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स, त्याच्यावरचं जे इंटरेस्ट आहे हे डिबेंचर्सवरचं 2500 आहे. हे पण आपल्याला पे करावं लागेल आणि हे 50,000 पण पे करावे लागतील. पुढं दिलेलं आहे क्रेडिटर्स आहेत 65,000 आणि इन्कम टॅक्स आहे 7,500. ॲसेटला आहे लँड, प्लांट अँड मशिनरी, पेटंट, स्टॉक ॲट कॉस्ट, सन्ड्री डेटर्स, कॅश ॲट बँक, प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस घ्यायचा नाही म्हणून त्याला क्रॉसची साईन केलेली आहे. त्याच्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये सांगितलेलं आहे द प्रेफरन्स डिव्हिडंड वेअर इन ॲरियर्स. नीट बघा, प्रेफरन्स जे शेअर्स आहेत हे प्रेफरन्स शेअर्स, ह्याच्यावर जो डिव्हिडंड आहे तो डिव्हिडंड ॲरियर्स आहे, म्हणजे आउटस्टँडिंग आहे फॉर 2 years. 2 वर्षाचा डिव्हिडंड त्यांचा द्यायचा आहे. हे लक्षात ठेवा. रीड करताना व्यवस्थित रीड करा, म्हणजे जेव्हा तुमची पेमेंट ऑर्डर येईल, जेव्हा पेमेंटमध्ये प्रेफरन्स शेअर्स होल्डरांना जेव्हा तुम्ही पैसे द्याल तेव्हा आपल्याला 2 वर्षाचा त्यांचा ॲरियर्स पण द्यायचा आहे. म्हणजेच 2 वर्षाचं 1 लाखावर 6% या रेटनी 2 वर्षाचा डिव्हिडंड द्यायचा आहे. The arrears are payable on liquidation as per the articles of the company. कंपनीचे आर्टिकल्स म्हणजे नियमावलीनुसार तुम्हाला ते पे करायचं आहे, ते पेएबल आहे, द्यावं लागेल लिक्विडेशनच्या वेळेस असं सांगितलेलं आहे. द क्रेडिटर्स इन्क्लूड अ लोन ₹25,000 ऑन मॉर्गेज लँड. आता इथं त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे क्रेडिटर्स आहेत 65,000, ह्या 65,000मध्ये काय आहे बघा, क्रेडिटर्सची व्हॅल्यू आहे. क्रेडिटर्स किती आहेत बघा. क्रेडिटर्स आहेत 65,000 हे क्रेडिटर्स आहेत. त्याच्यामध्ये इन्क्लूड म्हणजे समावेश झालेला आहे. कोणाचा आहे तर लोनचा आहे. लोन किती आहे तर 25,000. तर काय करा, इथून लेस करा लोनचे अमाऊंट आहे 25,000. 25,000 आपण जर लेस केले तर जी अमाऊंट उरते ती असतील सन्ड्री क्रेडिटर्स 40,000 अमाऊंट आली. तर ही 40,000 अमाऊंट हे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स आहेत. हे लक्षात ठेवा, हे आहेत अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. अनसेक्युर्ड क्रेडिटर्सची व्हॅल्यू झाली आता 40,000. होते 65, पण त्याच्यामध्ये ₹25,000 हे लोनचे होते. असे मिळून म्हणजे लोनचे आणि क्रेडिटर्सचे मिळून 65 होते. म्हणून आपण काय केलं, क्रेडिटर्समधून लेस केलं. लोनचे अमाऊंट 25,000 म्हणजे अमाऊंट आहे ही 40,000 हे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स आहेत. म्हणजे आपल्याला जेव्हा पेमेंट ऑर्डर येईल तेव्हा आपण ₹40,000 अनसेक्युर्ड क्रेडिटर्सवाल्यांना पेड करणार आहे, 65 नाही.
त्याच्यानंतर नेक्स्ट त्यांनी सांगितलेलं आहे द ॲसेट रिअलाइज ॲज फॉलोज लँड 60,000 प्लांट अँड मशिनरी पेटेंट स्टॉक अँड डेटर्स एवढे काय झालेले आहेत रिअलाइज झालेले आहेत. पुढे सांगितलं द एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन अमाउंटेड टू ₹5,450. The liquidators is initial to a commission of 3% on all assets realized. म्हणजे त्यांनी इथं असं सांगितलं जो लिक्विडेटर आहे त्याला कमिशन द्यायचं आहे 3% ऑल ॲसेट्स रिअलाइज 3% आपल्याला कमिशन द्यायचं आहे. म्हणजे आपल्याला इथून टोटल करावी लागेल लँडची 60,000 प्लस 87,500 प्लस 27,500 प्लस 30,000 प्लस 40,000 आणि जे अमाऊंट येईल त्याच्यावर 3% आपल्याला कमिशन द्यायचं आहे. कोणाला तर लिक्विडेटरला म्हणजेच रेव्होल्युशन आहे. आणि ॲड 2% द अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड अमंग अनसेक्युर्ड क्रेडिटर्स ओनली. म्हणजे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स आता इथं बघा हे जे इन्कम टॅक्स आहे हे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत. म्हणजे अग्रहक्काचं देणं आहे. प्रेफरन्शियल म्हणजे सर्वात पहिला क्रमांक म्हणजे जेव्हा आपल्याकडे पैसे येतील तेव्हा देण्याचा अग्रहक्क आहे किंवा पहिला नंबर आहे इन्कम टॅक्सचा. ह्याच्यावर पण आपल्याला हे पण अनसेक्युर्ड आहे ह्याच्यावर काही तारण नाही आहे म्हणून अनसेक्युर्ड क्रेडिटर्स आहेत हे इन्कम टॅक्स. ह्याच्यावर पण तुम्हाला 2% कमिशन द्यायचं आहे. प्लस आपले जे हे 40,000 हे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स आहेत त्याच्यावर पण आपल्याला काय करायचं आहे 2% त्याला रेम्युनरेशन द्यायचं आहे किंवा कमिशन द्यायचं आहे लिक्विडेटरला. ऑल पेमेंट मेड ऑन 1 ऑक्टोबर 2020. हे डिबेंचर्ससाठी डेट दिलेली असते हे लक्षात ठेवा. आपल्याला इथं डिबेंचर्स दिलेले आहेत 50,000. तर हे जे 50,000 आहेत त्यांना जो 5% रेट ऑफ इंटरेस्ट पेड करायचा आहे ते 1 ऑक्टोबर 2020ला त्यांनी पेमेंट केलं आहे. म्हणजे तोपर्यंत तुम्ही त्यांचे पैसे यूज केलेले आहेत लोन यूज केलं आहे तर आपल्याला काय करावं लागेल 1 ऑक्टोबर 2020पर्यंत त्यांना इंटरेस्ट पेड करावं लागेल. त्याचं वर्किंग मी तुम्हाला पेमेंट ऑर्डरच्या वेळेस करून देते. मग सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड केल्यानंतर आपण इथं असं आखून घेतलेलं आहे. तर लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट ऑफ द वाइंडिंग ऑफ पुनीत लिमिटेड फलटण इन वॉलेंटरी लिक्विडेशन्स लिक्विडेटेड ऑन 31 मार्च 2020. इथं आहे रिसीट साईड इस्टिमेटेड व्हॅल्यू रिअलाइज्ड व्हॅल्यू. इथं आहे पेमेंट साईड इथून इथपर्यंत पेमेंट साईड पेमेंट्स रुपीज अँड रुपीज. आता आपल्याला पे करायचं आहे. पे करताना सर्वात प्रथम आपण ह्या साईडला कॅश बॅलन्स घेतो म्हणून आपण सर्वात प्रथम घेणार आहे कॅश इन हँड किंवा तुम्ही त्याला कॅश बॅलन्स पण म्हणू शकता. इथं आहे बघा कॅश ॲट बँक 15,000 तर तुम्ही कॅश बॅलन्स इन हँड इथं म्हणू शकता. तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही काय म्हणणार आहात. कॅश बॅलन्स म्हणू शकता कॅश ॲट बँक म्हणू शकता. मग मी इथं लिहिणार आहे टू कॅश बॅलन्स. कॅश बॅलन्सची अमाऊंट दिलेली आहे 15,000. तर इस्टिमेटेड व्हॅल्यूमध्ये पण येईल 15,000 आणि रिअलाइज्ड व्हॅल्यूमध्ये पण येईल 15,000. त्याच्यानंतर नेक्स्ट काय करतो आपण तर ॲसेट रिअलाइज करतो म्हणून इथं लिहा टू ॲसेट्स रिअलाइज. ॲसेट्स रिअलाइज त्याच्यामध्ये काय काय आहे बघा. ॲसेट रिअलाइजमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणती ॲसेट कशाला तारण आहे का ते बघायचं आहे. आणि मग आपण बघायला पाहिजे की आपण सरप्लसमध्ये काय येतं आहे का वगैरे. तर मला वाटतं इथं आहे ना आपण लोन घेतलेलं आहे बघा इथं लिहिलं आहे लोन घेतलेलं आहे 25,000 ऑन मॉर्गेज ऑफ लँड. तर मी काय करते इथं लँडला आहे ना थोडंसं स्टार करून ठेवते कारण मग लक्षात येतं की आपण जे लोन घेतलं आहे लोन कितीचं आहे 25,000 इथं आहे बघा. ह्या लोनवर 25,000वर लँड काय आहे मॉर्गेज आहे. मग आपल्याला हे बघावं लागेल की जी लोनची अमाऊंट आहे 25,000 काय झालं बघा. लँडची एस्टिमेटेड व्हॅल्यू होती 50,000 आणि लोन घेतलेलं आहे 25,000 आणि लँड रिअलाइज झालेली आहे 60,000ला. रिअलाइज म्हणजे विकली तर लँड विकली कितीला बघा 60,000 रुपीज. 60,000 हे तुमचं इन्कम आहे हे मिळाले तुम्हाला. लँड विकून 60,000 रुपये मिळाले. त्यातले तुम्ही 25,000 ही जी लोनची अमाऊंट होती ही लोनची अमाऊंट तुम्ही पेड केली. हे काय केलं पेड केलं म्हणजे तुमच्याकडं बघायचं तुम्हाला तर लोनची अमाऊंट पेड सगळी पेड होते म्हणजे बाकी काय राहत नाही लोन. तर लोनची अमाऊंट पेड झाली म्हणजे 35,000 हा सरप्लस आहे. हा काय आहे सरप्लस आहे.
तर मग तुम्हाला जेव्हा पण तुम्ही लँड रिअलाइज कराल, म्हणजे इथं ॲसेट रिअलाइज घ्याल, तेव्हा इथं लँड घ्यायची नाही. लँड कुठे येणार आहे, तर सरप्लस फ्रॉम सिक्युरिटीजमध्ये येईल. तर ॲसेट रिअलाइजमध्ये कोण कोण येणार आहे बघा, लँड येणार नाही. त्याच्यानंतर आहे प्लांट अँड मशिनरी. मग मी इथं लिहिणार आहे प्लांट अँड मशिनरी. तिची एस्टिमेटेड व्हॅल्यू आहे बघा इथली 1,15,000. 1,15,000. ती रिअलाइज कितीला झाली बघा, इथं सांगितलं आहे 87,500. 87,500ला ती रिअलाइज झाली. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे पेटेंट्स. पेटेंट्सची व्हॅल्यू बघा इथं किती आहे 30,000. एस्टिमेटेड व्हॅल्यू होती त्याची 30,000. रिअलाइज्ड व्हॅल्यू आहे 27,500. 27,500. पेटेंट्स नंतर आपल्याला इथं सांगितलेलं आहे स्टॉक. मग ह्याच्या खाली स्टॉकवर बघा इथं किती आहे 27,500. 27,500 ही एस्टिमेटेड व्हॅल्यू आहे आणि स्टॉकची रिअलाइज्ड व्हॅल्यू आहे 30,000. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सची एस्टिमेटेड व्हॅल्यू आहे 55,000 आणि रिअलाइज झालेली आहे 40,000. आता आपल्याला बघायचं आहे, आपण सरप्लस काढलेला आहे. तर तो सरप्लस बघा इथं कुठली ॲसेट होती, लँड होती. म्हणून तुम्ही इथं लिहू शकता टू सरप्लस फ्रॉम सिक्युरिटीज. सरप्लस फ्रॉम सिक्युरिटीज. त्याच्यामध्ये आहे लँड. लँडची एस्टिमेटेड व्हॅल्यू बघा किती आहे 50,000. एस्टिमेटेड व्हॅल्यू आहे 50,000 आणि ती विकली कितीला लँड बघा इथं आहे 60,000. लँड विकली 60,000ला. लेस पेड लोन. लोनच्या अमाऊंट कुठं आहे, इथं आहे बघा क्वेश्चनमध्ये. इथं लिहिलेलं आहे लोन 25,000. तर लोनच्या अमाऊंट आपण 60,000 मायनस 25,000 मायनस करून बघा किती येत आहे. 60मधून 25,000 गेले, 35,000 ही रिअलाइज्ड व्हॅल्यू आहे. आणि आपण इथं काढलेलं होतं बघा, आता सरप्लसची व्हॅल्यू काढलेली आहे. 60,000 हे काय होतं, लँड सोल्ड केलेली होती. सोल्ड लँड तुम्ही म्हणू शकता. आणि हे होतं पेड लोन. 25,000 पेड लोन होतं आणि 35,000 हा काय आहे, सरप्लस आहे. म्हणून मी इथं लिहिलं लँड होती 60. लँडची व्हॅल्यू होती 50,000. विकलं 60,000ला. पेड केलं लोन 25,000. म्हणून आपल्याकडे पैसे शिल्लक राहिले. हे आपले रिसीट आहे. रिसीट म्हणजे आपल्याजवळ आहेत पैसे 35,000. आता आपल्याला हे लोन काय पेड करण्याची गरज नाही. एवढीच आपली रिसीट साईड होती. आता आपल्याला पेमेंटला जायचं आहे. पेमेंटला गेल्यानंतर आता एवढे पैसे आपल्याजवळ आहेत, आपण पेमेंट करायचं आहे. पेमेंट करताना तुम्हाला ह्याच्याप्रमाणे जावं लागेल. ही पेमेंट ऑर्डर तुम्ही लर्न करायची आहे. लीगल चार्जेस, क्वेश्चनमध्ये लीगल चार्जेस दिले नाहीत, आपण क्वेश्चन रीड केलेला आहे. त्याच्यानंतर आहे रेम्युनरेशन ऑफ द लिक्विडेटर. लिक्विडेटरचा रेम्युनरेशन द्यायचा आहे, म्हणजेच आपल्याला कमिशन द्यायचं आहे. त्यांनी इथं सांगितलेलं आहे बघा, लिक्विडेटर इनिशियल टू कमिशन ऑफ 3% ऑन ऑल ॲसेट्स रिअलाइज्ड. ॲसेट रिअलाइज केल्यानंतर त्याला 3% इथं बघा क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे 3% काय करा, कमिशन द्या. आणि 2% ऑन अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसिक्युर्ड क्रेडिटर्स ओनली. तर आपण काय करू, आता लिक्विडेटरला रेम्युनरेशन देऊ बाय लिक्विडेटर्स. रेम्युनरेशन म्हणा, कमिशन म्हणा. त्याच्यामध्ये आहे 3% ऑन ॲसेट रिअलाइज. एक म्हणू आपण त्याला फर्स्ट. 3% ऑन, मला वाटतं आहे 3% ऑन ॲसेट रिअलाइज. ॲसेट्स रिअलाइज्ड. आता आपल्याला इथं अमाऊंट शोधावी लागेल. 3% किती आहे, तर आपण सर्वात प्रथम अमाऊंट बघू किती येते.
इथं बघायचं आहे, इथं आपल्याला सांगितलेलं आहे बघा 60,000, मी इथं टाकते 60,000 प्लस 87,500 प्लस 27,500 प्लस 30,000 प्लस 40,000. इथं आहे बघा 40,000. टोटल अमाऊंट झाली 2,45,000. वर किती सांगितले त्यांनी 3%. आपण इथं लिहिलेलं आहे 3%. 2,45,000 इंटू 3% इंटू 3%. अमाऊंट आहे 7,350. आणि सेकंडमध्ये त्यांनी सांगितलं रेम्युनरेशन द्यायला. इथं सांगितलं आहे बघा 2% ऑन द डिस्ट्रीब्युटेड अमाऊंट अनसेक्युर्ड क्रेडिटर्स ओनली. अनसेक्युर्ड क्रेडिटर्समध्ये इन्कम टॅक्स पण येतं, त्याच्यावर पण कोणत्याही प्रकारचं हे नाही आहे. हे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत. इन्कम टॅक्स तुम्ही इथं म्हणू शकता प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. क्रेडिटर्स तुम्हाला हवं तर तुम्ही इथं ब्रॅकेटमध्ये इन्कम टॅक्स लिहू शकता, तुम्हाला कळावं म्हणून. इन्कम टॅक्स, इन्कम टॅक्सची अमाऊंट किती आहे 7,500. 7,500 इंटू त्यांनी सांगितलेलं आहे 2% अमाऊंट. तर 2% काय करायचं आहे, अनसेक्युर्ड क्रेडिटर्सवर 2% द्यायचे आहेत. म्हणून मी इथं टाकणार आहे 7,500 इंटू 2%, 150. अजून एक आहे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. आता हे जे क्रेडिटर्स आहेत बघा 65,000 आपण इथं काढलेलं होतं कॅल्क्युलेशन करून. 65,000 होते, त्याच्यामध्ये लोनचे अमाऊंट सेक्युर्ड लोन होतं 25,000 रुपये. 25,000 मायनस केले तर हे 40,000 हे अनसेक्युर्ड आहेत, विनातारण देणकरी आहेत. म्हणून आपण इथं लिहिणार आहोत अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. अनसेक्युर्ड क्रेडिटर्स अमाऊंट आहे 40,000 इंटू 2%. इथं दाखवते तुम्हाला काढून मी 40,000 इंटू 2%, 800. हा आहे त्याचा रेम्युनरेशन. म्हणजे आपण 800 दिले प्लस 150 दिले प्लस 7,350 दिले, म्हणजे आपण 8,300 रुपीज त्याला रेम्युनरेशन दिला. 8,300 रुपीज. 8,300 रुपीज आपण काय केलं, रेम्युनरेशन पेड केला. आता आपल्याला पुढं बघायचं आहे त्यांनी काय दिलेलं आहे. आपली पेमेंट ऑर्डर बघायची. रेम्युनरेशन पेड झाला. रेम्युनरेशन पेड झाल्यानंतर आहे लिक्विडेशन एक्सपेन्सेस. तर मला वाटतं लिक्विडेशन एक्सपेन्सेसची अमाऊंट आपल्याला इथं दिलेली आहे बघा. लिक्विडेशन एक्सपेन्सेस बघा इथं लिहिलं. द एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन अमाऊंटेड टू ₹5,450. तर तुम्ही इथं टाका बाय लिक्विडेशन एक्सपेन्सेस. लिक्विडेशन एक्सपेन्सेस अमाऊंट आहे 5,450. 5,450. ह्याच्या अगोदरच्या क्वेश्चनमध्ये चुकून मी आतमध्ये अमाऊंट लिहिली होती, कारण आपण हे रेव्हन्युशन आत लिहिलं ना, त्यामुळे चूक झालेली होती. बट मी इथं ते करेक्शन केलेलं आहे ह्या क्वेश्चनमध्ये. त्याच्यानंतरची पेमेंट ऑर्डर बघा. लिक्विडेशन एक्सपेन्सेस झाले 5,450. लिक्विडेशन एक्सपेन्सेस नंतर आहे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स म्हणजे कोण आहे, तर इन्कम टॅक्स. कोण आहे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स म्हणजे इन्कम टॅक्स. आपण ब्रॅकेटमध्ये लिहू इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स द्या. इन्कम टॅक्स आहे 7,500. तुम्ही म्हणाल वर दिलं, तर वर आपण रेम्युनरेशन दिलेलं आहे, म्हणजे लिक्विडेटरला काय दिलं, कमिशन दिलं. आत्ता आपण टॅक्सवाल्यांना पैसे देतोय, इन्कम टॅक्स भरतोय. किती भरायचं आहे 7,500, 7,500.
त्याच्यानंतर तुमची पेमेंट ऑर्डर बघा काय आहे, प्रेफरन्शियल क्रेडिटर्स नंतर डिबेंचर होल्डर बघायचं तुमच्या क्वेश्चनमध्ये डिबेंचर्स आहेत का, तर आहेत. थोडं काळजीपूर्वक करा डिबेंचर्स ना. बाय डिबेंचर तुम्ही असं पण म्हणू शकता डिबेंचर होल्डर किंवा डिबेंचर्स. डिबेंचर होल्डर त्याच्यामध्ये एक आहे प्रिन्सिपल, प्रिन्सिपल आहे बघा इथं आहे प्रिन्सिपल किती आहे 50,000 50,000 रुपये. आणि इथलं पण इंटरेस्ट द्यायचे 2,500. तुम्ही इथं म्हणू शकता इंटरेस्ट ऑन डिबेंचर, इंटरेस्ट ऑन डिबेंचर. डिबेंचर्सवरचे इंटरेस्ट आहे 2,500. आणि अजून एक आहे इंटरेस्ट आपल्याला जे आउटस्टँडिंग इंटरेस्ट आहे होतं, किंवा तुम्ही असं पण म्हणा आउटस्टँडिंग नाही म्हणलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स. आता तुम्हाला इथं कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता दाखवते तुम्हाला 50,000वर करून दाखवते. 50,000वर त्याने इथं काय सांगितलं आहे बघा, जे 50,000 हे जे इथे एक डेट दिली बघा, ऑल पेमेंट वेअर मेड ऑन 1 ऑक्टोबर 2020. तर हे जी डेट असते ती डिबेंचर्ससाठीच असते. तर तुम्हाला काय करायचं आहे, डिबेंचर्स पेड करायचे आहेत. प्रिन्सिपल किती आहे 50,000. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे बघा इथं 5% इंटू 5%. 5 5 25 आणि 2 0 2,500 हे इंटरेस्ट आलं 1 इयरचं, 1 इयर. बट आपल्याला काय सांगितलेलं आहे की जे इंटरेस्ट आहे ते 1 ऑक्टोबर 2020 पर्यंत 20ला म्हणजे ऑल पेमेंट पेड केलेलं आहे, म्हणजे सगळ्यांचं देणं आपण भागवलेलं आहे ऑक्टोबर 2020ला 1 ऑक्टोबरला 1 ऑक्टोबरला. मग बघा आपलं इयर कधी संपतं माहिती आहे, एक चालू होतं 1 एप्रिलला 2019ला आपलं इयर चालू होतं आणि 31 मार्चला आपलं इयर संपतं 2020ला. इथपर्यंतचं इंटरेस्ट आपण पेड केलेलं आहे इथपर्यंत 1 वर्षाचं. पण काय झालं त्याच्यानंतर मार्च नंतर कोणता महिना येतो एप्रिल, 1 एप्रिल 2020. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर आहे. तर ऑक्टोबर पकडायचं नाही कारण 1 तारीख आहे म्हणून 2020ला आपण पेमेंट केलं. म्हणजे किती दिवस आपण डिबेंचर्सवाल्यांचे पैसे वापरलेले आहेत 1 2 3 4 5 6 मंथ आपण यूज केलं. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे बघा, तुम्ही असं पण काढू शकता 50,000 इंटू 5% इंटू 6 मंथ 6/12. म्हणजे जे पण तुमची अमाऊंट येईल ते तुम्ही कॅल्क्युलेशन करून काढू शकता. कसं बघा 50,000 इंटू 5% 2,500 इंटू 6 डिवाइड बाय 12 1,250. जे अमाऊंट आली इथं मी लिहिते 1,250 हे आहे इंटरेस्ट ऑन डिबेंचर. तर तुम्हाला ह्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे, व्यवस्थित करा. मी इथं तुम्हाला कळावं म्हणून लिहून ठेवते 50,000 इंटू 5% इंटू 6 मंथ. तर आपलं इंटरेस्ट आलेलं आहे 1,250. आता ह्याची आपल्याला टोटल करायचे आहे की टोटलला आपण किती पेमेंट केलं. त्याला 50,000 दिले प्रिन्सिपलचे प्लस हे 2,500 आउटस्टँडिंग होतं ते पण आपण दिलं. त्याच्यानंतर आहे 1,250 म्हणजे 53,750 आपण कोणाला दिले डिबेंचर होल्डरांना दिले. इथं पण लिहू शकता इथं पण लिहू शकता 53,750. तर एवढे पैसे आपण डिबेंचर होल्डरना दिले. त्याच्यानंतर बघायचं आहे 53,750 डिबेंचर्सवाल्यांना दिले
डिबेंचरचे प्रिन्सिपल होते 50,000, बॅलन्स शीटला इंटरेस्ट होतं 2,500 आणि आपण 6 महिन्याचं इंटरेस्ट काढलं 1,250. असे टोटल आपण त्याला 53,750 दिले. आता त्याच्या पुढं काय सांगितलेलं आहे बघा, आपली पेमेंट ऑर्डर बघा, डिबेंचर होल्डर झाल्यानंतर आपण कोणाला देतो, अनसेक्युर्ड क्रेडिटर्सवाल्यांना. अनसेक्युर्ड क्रेडिटर्स किती आहेत तर मी तुम्हाला ह्याच्या अगोदर काढून दिलेलं होतं, दाखवते बघा. अनसेक्युर्ड क्रेडिटर्स होते, एकूण क्रेडिटर्स होते 65,000, त्याच्यावर तारण कर्ज होतं 25,000 रुपये, म्हणजे जे राहिलेले होते ते विना तारण देणंकरी होते 40,000 रुपये. म्हणजे काय करायचं आहे, अनसेक्युर्ड क्रेडिटर्स जे 40,000 द्यायचे होते ते आपण इथं देऊ. अनसेक्युर्ड क्रेडिटर्स किती देणार आहोत आपण, 40,000, 40,000 रुपये अनसेक्युर्ड क्रेडिटर्सवाल्यांना फेड केले. आता त्याच्यानंतर आपली पेमेंट ऑर्डर आहे प्रेफरन्स शेअर होल्डर, तर आपण त्याच्या खाली देऊया. नेक्स्ट पेमेंट आहे प्रेफरन्स शेअर होल्डर, तर म्हणूया बाय प्रेफरन्स शेअर होल्डर. त्यामध्ये एक आहे प्रिन्सिपल, प्रिन्सिपलची अमाऊंट इथं आहे बघा 1 लाख, 1 लाख रुपये मुद्दल आहे त्याची, आणि दुसरं आहे इंटरेस्ट. आता इथं बघा असं सांगितलेलं आहे प्रेफरन्स डिव्हिडंड वेअर इन ॲरियर्स फॉर 2 इयर्स. 2 वर्षाचा आपल्याला ॲरियर्स द्यायचा आहे प्रेफरन्सवर, तर प्रेफरन्सची अमाऊंट होती 1 लाख इंटू बघा त्यांचा रेट ऑफ इंटरेस्ट आहे 6% इंटू 6%, 6/100 आणि इंटू 2 इयर्स येणार आहे. तर तुम्ही 6% इथं सोपं आहे काढायला, ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेले, 6 1 जा 6 आणि 1 2 3 3 झिरो. हे झाला डिव्हिडंड ऑन प्रेफरन्स शेअर होल्डर, हे झालं 1 इयरचा. आपल्याला किती वर्षाचा द्यायला सांगितलं आहे बघा इथं, 2 इयर्स, 2 वर्षाचा आउटस्टँडिंग आहे किंवा द्यायचा राहिला ॲरियर्स आहे. 6,000 इंटू 2 इयर्स, 6 2 जा 12, 12,000 रुपये हा आहे डिव्हिडंड ऑन प्रेफरन्स. प्रेफरन्सवरचा डिव्हिडंड आहे 12,000 रुपये. तर आपल्याला इथं फेड करायचं आहे, ह्याला आपण म्हणूया डिव्हिडंड, ब्रॅकेटमध्ये 2 इयर्स. अमाऊंट आहे 12,000, टोटल पेमेंट आहे 1,12,000, 1,12,000 रुपये. आता आपल्याला थोडंसं काळजीपूर्वक करायचं आहे. पुढं जे सांगितलेलं आहे त्याने ते महत्त्वाचं आहे, कारण इथपर्यंत आपण दिलं, कारण आपल्याला इन्फॉर्मेशनमध्ये सांगितलं होतं प्रेफरन्सवाल्यांना काय करा, डिव्हिडंड पण द्या म्हणून. तर आता आपण काय करूया, आपल्याकडे पैसे किती शिल्लक राहिले ते बघू. म्हणजे आपण शेवटचं पेमेंट इक्विटी शेअर होल्डरांचं आहे, आपला पेमेंट ऑर्डरमध्ये बघा आहे इक्विटी शेअर होल्डर. तर इक्विटी शेअर होल्डरांना राहिलेली अमाऊंट आपल्याला पेड करायची आहे. तर सर्वात प्रथम आपण काय करू की आपल्याकडे रिसिटची अमाऊंट किती आहे ते बघू. रिसिटला पहिले आहेत 15,000 प्लस 87,500, त्याच्यानंतर आहे 27,500, त्याच्यानंतर आहे प्लस 30,000 प्लस 40,000, तर 2 लाख रुपये. हां अजून राहिलं प्लस 35,000, टोटल अमाऊंट आली 2,35,000, 2,35,000. मी इथं लिहिते रिसिट. रिसिटची टोटल आहे 2,35,000. आता आपण पेमेंट किती केलं ते बघून पेमेंटची टोटल करू. पेमेंटला बघा 8,300 देऊन टाकले आपण, प्लस 5,450, त्याच्यानंतर आहे प्लस 7,500 प्लस 53,750,
प्लस 40,000 प्लस 1,12,000. एकदा चेक करते काय चुकायला नको म्हणून, कारण परत मग डिफरन्स आला तर अवघड होईल. 8,300, 5,450, 7,500, 53,750, 40,000, 1,12,000. टोटल आली पेमेंटची टोटल 2,27,000. 2,27,000 मायनस 2,35,000. रिसिप्टची टोटल मी मायनस केली. अमाऊंट आली डिफरन्सची 8,000 रुपीज. हा डिफरन्स आला. हा कोणाचा आहे तर इक्विटी शेअर होल्डरांचा आहे. जी पण अमाऊंट आपल्याकडे अवेलेबल आहे, म्हणजे आपल्याकडे रिसिप्टची टोटल होती 2,35,000. पेमेंटची टोटल आहे 2,27,000. त्या दोघांचं मायनस केलं तर अमाऊंट आली 8,000. 8,000 हे इक्विटी शेअर होल्डरांचे आहेत. तुम्ही जरी इथं लिहिलं टू इक्विटी शेअर होल्डर आणि क्लोज केला तरी चालेल, बट आपल्याला चांगलं दाखवायचं आहे. जे केलेलं वर्क आहे ते आपण बरोबर करणार आहोत, म्हणून आपण इथं लिहिणार आहे बाय इक्विटी शेअर होल्डर. इक्विटी शेअर होल्डर. आता इक्विटी शेअर होल्डरांना 8,000 रुपये आपण पेमेंट करणार आहे. 8,000 रुपीज. बट आपण 8,000 कसे दिले ते दाखवायचं आहे. आता आपण काय करणार आहे, क्वेश्चनमध्ये थोडंसं बघा, दोन प्रकारचे इक्विटी शेअर्स आहेत. एक आहेत 500 नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत, त्यांनी 75 रुपये दिलेले आहेत. आणि दुसरे इक्विटी शेअर होल्डर आहेत, त्यांनी काय केले 1,500 इक्विटी शेअर्स आहेत, त्यांनी 60 रुपीज पेडअप केलेले आहेत. म्हणजे काय झालेलं आहे, ज्या शेअर होल्डरांनी जास्त अमाऊंट पेड केलेली आहे त्यांना आपण सर्वात प्रथम काय करणार आहोत, पैसे देणार आहोत. मग मी काय केलं बघा, हे ज्यांनी किती जास्त दिलेत तर 75, एका 500 जणांनी 75 दिलेत आणि 1,500 जणांनी 60 रुपीज दिलेत. ह्या दोघांचं मी मायनस केलं, अमाऊंट आले डिफरन्स आला 15 रुपये. म्हणजे 500 जणांनी 15 रुपये दिलेले आहेत. किती दिले, जास्त पैसे. ज्यांनी जास्त पैसे दिले त्यांचे पहिले पे करायचे. तर त्यांनी किती पैसे जास्त दिलेत, 15 रुपीज आपल्याला एक्स्ट्रा दिलेत. मग आपल्याला काय करायचं आहे, तर अमाऊंटमध्ये बघा 500 इंटू 15 करायचं आहे. म्हणजे त्यांना आपण अमाऊंट देऊ किती शकतो. आपल्याजवळ 8,000 रुपीज बॅलन्स आहे, ते इक्विटीवाल्यांना द्यायचे. त्यातले 7,500 आपण 7,500 जी ही अमाऊंट आली हे आपण किती जणांना दिली, 500 जणांना 15 रुपये वाटले. असे आपण टोटल अमाऊंट 7,500 डिस्ट्रीब्यूट केली 500 शेअर होल्डरांमध्ये. मग बघा आपल्याकडे अमाऊंट किती होती, 8,000 होती. बघा इथं दाखवते 8,000 शिल्लक राहिले होते. इथं लिहिले आपण बघा आन्सरमध्ये की 8,000 हा बॅलन्स आहे, तो इक्विटी शेअर होल्डरांना द्यायचे. त्यातले 7,500 काय केले आपण 500 जणांना देऊन टाकले. 500 हे नंबर ऑफ शेअर होल्डर आहेत. आपल्याकडे टोटल अमाऊंट होती 8,000, त्यातून 7,500 आपण 500 जणांना डिस्ट्रीब्यूट केली. डिफरन्स किती शिल्लक राहिली कॅश तर 500 राहिली. मग 500 आपण कोणाला देणार आहोत तर हे 500 जणांना पण देणार आहे आणि 1,500 ह्यांना पण आपण हे 500 रुपये देणार आहोत. कोणाला देणार, 500 नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आणि हे 1,500 हे आहेत इक्विटी शेअर होल्डर. मग ह्या असे यांची टोटल आहे 2,000 आहेत हे इक्विटी शेअर होल्डर. नंबर ऑफ इक्विटी शेअर होल्डर, नंबर ऑफ इक्विटी शेअर होल्डर किंवा नंबर ऑफ इक्विटी शेअर्स म्हटलं तरी चालेल. हे 2,000 जण आहेत, त्यांना आपण 500 रुपये वाटणार आहोत. फॉर्म्युला कसा आहे, अमाऊंट डिवाइड बाय नंबर ऑफ शेअर्स किंवा नंबर ऑफ शेअर होल्डर. नंबर ऑफ शेअर होल्डर पण म्हणू शकता तुम्ही किंवा नंबर ऑफ शेअर्स. तर अमाऊंट किती आहे, ही अमाऊंट आहे आपली शिल्लक. पैसे किती राहिले, 500 रुपये राहिले. म्हणून 500 रुपये किती जणांना वाटणार आहे तर 2,000 जणांना आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, कॅल्क्युलेशन करावं लागेल. 500 डिवाइड बाय 2,000 म्हणजे एकाला 25 पैसे आपण एका शेअर होल्डरला देऊ शकतो, 25 पैसे. मग आपण काय किती दिले, 0.25 पैसे. तर हे पैसे आहेत, हे आपण पे केले. आता आपल्याला काय करायचं आहे नीट बघा. 500 जणांना आपण 15 रुपये पण दिले. 500 जे नंबर ऑफ शेअर्स आहेत
ह्या नंबर ऑफ शेअर होल्डरांना पहिले किती दिले 15 रुपीज दिले. परत ह्याच्यामध्ये बघा ह्या 2000 जणांमध्ये 500 जण पण आहेत, त्यांना आपण दिले 0.25 पैसे. म्हणजे टोटल त्यांना अमाऊंट आपण पे केली 15 रुपीज 25 पैसे. मग बघा बरं 500 जणांना आपण किती दिले 500 जणांना इंटू 15 रुपये 25 पैसे 15 रुपीज 25 पैसे आपण काय केलं पे केलं. किती जणांना तर 500 जणांना. 500 शेअर होल्डर इंटू 15 रुपीज 25 पैसे म्हणजे आपण किती दिले 7625. तर आता मी इथं तुम्हाला लिहून दाखवते. इक्विटी शेअर होल्डर्स आहेत. इक्विटी शेअर होल्डर होते नंबर ऑफ शेअर होल्डर होते 500. इक्विटी शेअर्स ॲट रुपीज 15 रुपीज तर रुपीज लिहिते 25 पैसे. बघा 500 जणांना मी काय केलेलं आहे 15 रुपये 25 पैसे वाटले म्हणजे त्यांना किती दिले मी 7625 दिले. आणि जे नंबर ऑफ 2000 शेअर होल्डर होते 1500 इक्विटी शेअर्स ॲट रुपीज 0.25. 1500 जणांना मी किती पैसे दिले तर 1500 जणांना मी फक्त 25 पैसे दिले. 1500 इंटू 0.25 तर 375. ह्यांची टोटल केली तर बरोबर 8000च येणार आहे. बरोबर आहे. टोटल करा बघा टोटल पण तेवढीच आहे प्लस 7625 बरोबर आले 8000. मी बरोबर वाटले. 500 जणांना 15 रुपये 25 पैसे दिले आणि 1500 इक्विटी शेअर होल्डरांना 0.25 म्हणजे 25 पैसे दिले. असे मिळून टोटल मी 8000 इक्विटी शेअर होल्डरांना पैसे दिलेले आहेत. आता आपल्याला टोटल करायची आहे दोन्ही साईडची. तर दोन्ही साईडची टोटल आपण केलेली आहे. परत करण्यात वेळ घालवू नका. रिसिप्टची टोटल आहे 2,35,000. तर तीच टोटल पेमेंटला पण असणार आहे 2,35,000. मग इथल्या 2,35,000 क्लोज करा 2,35,000. हे आपला आन्सर इथं संपलेला आहे. हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.